नमस्कार मंडळी. कोरोना किंवा डेंग्यूसारखे असे साथीचे रोग आले की आपल्याला भीती वाटायला लागते की आता काय करायचं. पण तेवढ्यात आजोबा आले आणि म्हणाले की तुम्ही घरगुती उपाय करायचे सोडून मेडिसिनच्या मागे लागतात, त्यानं तुम्हाला साईड इफेक्टला सामोरं जावं लागतं. अंगणात नेलं, आपोआपच आलेला असा गुळवेलाचा वेल दाखवला आणि त्याची पानं तोडायला सांगितले. देठही कोवळे कोवळे घ्यायला सांगितले आणि हळद आणि पाणी, थोडंसं मध घ्यायला सांगितलं. एका पातेल्यामध्ये, म्हणजे एक स्टीलचं वापरायचं, नाहीतर मातीचं भांडं वापरायचं. असा काढा करताना इतर मेटलचं वापरायचं नाही. आणि पाणी घ्यायचं भरपूर, त्याच्यामध्ये हे पाणी टाकायचं, हळद टाकायचं आणि अर्धं पाणी होईपर्यंत हा काढा शिजवून घ्यायचा. आणि काढा गरम गरम घ्यायचा असतो, थंड घ्यायचा नाही. आणि थोडंसं त्याच्यात शिजल्यानंतर परत मध मिक्स करायचा. मधानं घशातली खवखव झालेली असते, तो घसा मऊ पडायला मदत होते आणि खोकलाही कमी व्हायला मदत होते. असा काढा करून घ्यायचा आणि मुलांनाही थोडासा संध्याकाळी झोपताना